व्हायची तर इथे फक्त 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. खालून हे सरळ 2 इंच आणि त्यानंतर ह्या मुंड्यातून बरोबर आपल्याला 2.5 इंच, 2 इंच आणि 2.25 इंच डॉट डॉट मध्ये देत जायचं. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? छान असाल अशीच अपेक्षा करते. आज आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग पाहणार आहोत. 34 साईजचं आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग पाहणार आहोत. इथे बघा मी जी मापे आहेत ते आपली लिहून घेतलेली आहेत, जी काही आपल्याला ब्लाउज वरती घ्यायची ती. ब्लाउजची उंची 13 इंच, छाती 34 इंच, कमर आहे 27, बाहीची उंची 7, बाहीची रुंदी आहे 5 गळा आणि मागचा गळा जो आहे 7 इंच आहे आणि पुढचा गळा 5 इंच आहे. यावरती आपल्याला कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग आणि त्याचबरोबर ब्लाउज वरती म्हणजे फॅब्रिक वरती सुद्धा कटिंग करायचं आहे. अस्तरचा ब्लाउज आपण इथे कट करणार आहोत आज. ठीक आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. एकदम परफेक्ट असा हा ब्लाउज बसतो. जे मी तुम्हाला कटिंग दाखवते ते खूप छान पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून ज्या माझ्या घरी बसणाऱ्या ताई आहेत त्यांना बाहेर जाऊन शिकणं शक्य होत नाही किंवा ज्यांनी थोडाफार क्लास केलाय परंतु त्यांना परफेक्ट ब्लाउज शिवण्यामध्ये थोड्याशा अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी खूप छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित असं शेवटपर्यंत पहा. चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता उंची जी आहे त्या उंचीमध्ये आपण 1 इंच प्लस करणार आहोत. म्हणजे जी आपल्याला पेपरवरती मापे घेणार आहोत ती तुम्हाला मी इथे लिहून दाखवते. 14 इंच उंची आपण घेणार आहोत आणि छाती जी आहे त्यामध्ये बघा आपण कसं छातीचा चौथा भाग काढायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता 34च्या निम्म 17 करायचं आणि 17च्या निम्म 8.5. तर अशा पद्धतीने आपण इथे 8.5 इंचाची घडी प्लस आपल्याला त्यामध्ये 1.5 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. म्हणजे आपली कितीची घडी होणार आहे? 10 इंचाची घडी आपल्याला इथे टाकायची आहे. आता कमर आहे 27 इंच, त्याचा सुद्धा चौथा भाग काढायचा. कमरेचा चौथा भाग आपला येतो 27चा चौथा जो काही असेल तो आपण इथे लिहून घ्यायचा. आपल्याला 5.75 इंच आपल्याला इथे लिहायचं आहे किंवा 6.75 असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे 5.75 इंच प्लस 1 इंच टक्स आणि प्लस 1.5 इंचाचं मार्जिन. अशा पद्धतीने आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. बाहीची उंची जी काय आहे त्यामध्ये अर्धा इंचच आपल्याला प्लस करायचंय अस्तरचं ब्लाउज असल्यामुळे आणि बाहीच्या रुंदीमध्ये आपण 1.5 इंचाचं मार्जिन ठेवणार आहोत. मागचा गळा जेवढा आहे तेवढाच ठेवायचा आणि पुढचा सुद्धा जेवढा आहे तेवढाच आपल्याला ठेवायचा. अशा पद्धतीने आपल्याला मापे घ्यायची आहेत. आता यामध्ये आपल्याला गळा जो आहे आपला 7 इंच आलेला आहे, म्हणजे गळा कमी आहे. तर त्यानुसार आपल्याला मी तुम्हाला चार्ट ज्या पद्धतीने चार्ट मध्ये सांगितलं होतं, 1 मिनिट इथे पहा. 34 साईजच्या ब्लाउज साठी 5.5 इंचचं शोल्डर, 2.5 इंचची गळा रुंदी आणि 6 इंचचा आपला मुंडा असणार आहे या ब्लाउज साठी. मी तुम्हाला हा चार्ट अगोदर दाखवलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. जे कोणी नवीन असेल तर त्यांनी तो व्हिडिओ मागे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला तो मिळून जाईल. दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्लासमध्ये हे तुम्हाला चार्ट मी तिसऱ्या क्लासमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला यामध्ये मागचा गळा जो 7 इंच आहे, आपला जर मागचा गळा 7 म्हणजे 8च्या पुढे जर गळा असेल तर आपल्याला हे माप टाकायचं आहे. परंतु परफेक्ट ब्लाउज बसण्यासाठी 7 इंच गळा म्हणजे थोडस कमी आहे, तर त्यामध्ये आपल्याला कसे चेंजेस करायचे हे मी तुम्हाला दाखवते. चला आपण पेपरवरती कटिंग करून घेऊ. अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब न करता व्हिडिओ पाहणारे खूपच आपल्या ताई आहेत, तर त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता बघा काय करायचं आपल्याला. हा पेपर हा मी डबल फोल्ड केलाय. इथून ही बंद बाजू माझ्या साईडला ठेवलेली आहे आणि आता ब्लाउजची आपण उंची या बाजूने टाकणार आहोत.
ठीक आहे. आता आपल्याला उंची आपली ब्लाऊजची 13 इंच होती, तर 1 इंच आपल्याला प्लस मध्ये ते प्लस करायचं आहे. इथे बघा 14 इंचची उंची आपल्याला इथे टाकून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचंय. इथे 14 इंच. आता शोल्डर आपला आहे चार्ट नुसार आपलं 5.5 इंच शोल्डर येतं. तर आपल्याला काय करायचंय, थोडस पाव इंच शोल्डर हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण गळा जो आहे तो कमी आहे, त्यामुळे फक्त पाव इंच शोल्डर म्हणजे 5.5 इथे 5.25 करून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. आता आपल्याला या बाजूने सुद्धा आपलं उंची बरोबर आली का हे चेक करून घ्यायचं, कारण आपण इकडे बघा खालीवरी टेप असा तिरका गेला तर इकडे आपलं कमी जास्त होऊ शकतं, तर त्यासाठी इथे सुद्धा चेक करायचं. आता इथे आपलं बरोबर आलेलं आहे, कधी कधी आपलं चुकू शकतं, थोडस खालीवरी होऊ शकतं. आता इथे आपल्याला मुंडा जो घ्यायचा आहे तो आपल्याला इथे 6 इंचाचा घ्यायचा आहे, तर त्यासाठी इथे मार्किंग करून घ्यायचे. बघा इथे मार्किंग केली 6 वरती, आणि त्यानंतर इकडनं सुद्धा 5.25 आलंय का हे एकदा व्यवस्थित असं चेक करून इकडनं पण मार्किंग करून घ्यायचे. आता आपल्याला ह्या लाईन खेचून घ्यायच्या. इथे हे, आणि त्यानंतर ही मुंड्याची बाजू आहे तिथे सुद्धा आपल्याला हे खेचून घ्यायचे. असं मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर पुढे आपल्याला छातीचं माप टाकायचंय. छातीचं माप आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे 8.5 इंच आपलं ब्लाऊजचं माप, आणि नेहमीप्रमाणे आपल्याला मार्जिन हे ठेवावंच लागतं, तर त्यासाठी पुढे आपल्याला 1.5 इंच वाढवायचंय. हे आपलं सर्व ब्लाऊज मध्ये कॉमन येतं, कोणत्याही ब्लाऊजला आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन आपण ठेवतो. तुम्हाला जर काही समजत नसेल, तुम्हाला काही शंका असतील, ते कमेंट करून विचारत चला. मी त्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर इथे कमरेचा चौथा जो आहे आपला 5.75 इंच, तर तो टाकून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने पुढे 1 इंचचा आपल्याला टक्स द्यावा लागणार आहे पाठीसाठी, तर तो घ्यायचा, आणि त्यानंतर हे 1.5 इंचचं मार्जिन. आता आपल्याला ह्या लाईन ह्या सरळ खेचून घ्यायच्या. कटोरीचं ब्लाऊजचं पेपर कटिंग करतो तेव्हा आपल्याला मागची व पुढची बाजू ही दोन्ही सेमच कट करायच्या आहेत. उंचीमध्ये कमी जास्त घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे. आता आपण गळ्याची रुंदी टाकून घेऊया. तर गळ्याची रुंदी आपल्याला इथे 2.5 इंच टाकायची आहे. तर इथे आपण अगोदर पुढच्या गळ्याचं माप टाकणार आहोत. तर पुढचा गळा आहे 5 इंच. इथे थोडस वाढवायचं आहे, 5.25चा मी पुढचा गळा घेते. वरून 2.5 इंच घेतले, त्याचप्रमाणे खालून सुद्धा आपल्याला 2.5 इंच घ्यायचा. इथे एक चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला गळ्याला आकार द्यायला सुद्धा खूप सोपं जाईल. आता इथे फक्त आपल्याला असं वरून अंदाजे 1 इंचावरून असं गोलाकार इथे देऊन घ्यायचा आहे. थोडासा पेपर फिरवून घेते, आपल्याला आकार द्यायला सोपं जाईल त्यासाठी. इथे अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा. ब्लाऊज शिवल्यानंतर खूप छान आकार येतो इथे. अशा पद्धतीने तुम्ही आकार दिला तर. आता मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला आकार देऊन घ्यायचे आहेत. आता मुंड्याला जो आहे तो एक आपल्याला 1.25 इंचावरती, पहिला जो आहे 1.25 इंचावरती, आणि दुसरा आहे तो 1.25 इंच, म्हणजे अर्ध्या इंचाच्या फरकाने आपल्याला आकार द्यायचे आहेत. तर इथे 6 इंचाचा मुंडा घेतला, तर इथे 3 इंचावरती एक टिक करून घ्यायची, आणि इकडं 4.5 आलंय, तर इथे 2.25 वरती पण एक टिक करून घ्यायची. आणि आता मी अगोदर पेपर हा आहे तो असा फिरवून घेते, आणि त्यानंतर आपण इथे आकार देऊ, म्हणजे सोपं जातं. बघा एवढाच आपल्याला आकार द्यायचा इथे.
अशा पद्धतीने हे असं जर तुम्ही आकार देऊन घेतला, त्यानंतर आपल्याला आता अगोदर मी साईडचं कटिंग करून घेते, ते म्हणजे आपल्याला बाकीचं कटिंग करायला सोपं जाईल. पेपर मोठा असल्यामुळे फिरवायला थोडीशी अडचण येते, तर त्यामुळे अगोदर आपण आता इथे कट करत असताना हाच मुंडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे, तो अजिबात करायचा नाही. आतल्या बाजूने कटिंग नाही करायचं. आता हे आपलं पेपर कटिंग आहे, तर यावरती आपल्याला काय करायचंय, आता इथे सगळ्यात अगोदर आपल्याला 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. आणि त्यानंतर दुसरं मार्किंग करायचं आपल्याला इकडे 2.5 इंचावरती. हे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आणि त्यानंतर ही योगपट्टी काढायला जर तुम्हाला अवघड जात असेल तर काय करायचंय, इकडे 2.5 इंचावरती जे इथे मार्किंग केलंय तेच इथे सुद्धा अजून एक करून घ्यायचं ह्या बाजूला पण, आणि सिंपल अशी सरळ लाईन खेचून घ्यायची. अशी सरळ लाईन खेचून घ्यायची आणि त्यानंतर इथे 3 इंचावरती 3.5 इंचावरती इथे एक मार्किंग करायचं आणि तिथून आपल्याला असं शेप देऊन घ्यायचं याला योगपट्टीचा. खूप सोपी पद्धत आहे ही. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर खूप सोपं जातं, म्हणजे जास्त किचकट होत नाही किंवा कुठून आकार द्यायचा वगैरे हे प्रॉब्लेम येतच नाही. ठीक आहे. आता या साईजसाठी आपल्याला कटोरीची आपण कटोरी कितीची घ्यायची तर बघा 5.5ची आपण इथे कटोरी घेऊ शकतो, 5.25 सुद्धा घेऊ शकतो. आता कटोरीची साईज कशी आहे, लेडीज जे आहे आपल्या ब्लाऊज शिवणारी तर त्यांच्या फिगर नुसार सुद्धा आपल्याला इथे घ्यायचे. आता इथे बघा हा मापाचा ब्लाऊज आहे, तर यांनी कटोरी जर जी आहे ती 5 इंचाची घेतलेली आहे बघा. परंतु आपल्याला कटोरी ही थोडीशी मोठी घ्यायची आहे, कारण तो जो मापाचा ब्लाऊज आहे तो कटोरी ही योगपट्टी आहे ती पूर्ण वरती छातीवरती येते, त्यामुळे थोडीशी ती मी वाढवून घेणार आहे. त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम सांगितलेला आहे. 5 इंचची आहे तर आपण इथे 5.25ची घेऊया कटोरी. त्यानंतर आपल्याला खालून कटोरी कशी कट करायची किंवा कशी वाढवायची, तर इथे फक्त 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. खालून हे सरळ 2 इंच आणि त्यानंतर ह्या मुंड्यातून बरोबर आपल्याला 2.5 इंच, 2 इंच आणि 2.25 इंच असे हे 3 मार्किंग करून घ्यायचे. आता आपण हे 2.25 इंच, 2 इंच, 2.5 इंच हे तीनही जे आकार आहेत त्यामध्ये आता आपण हा आकार कटोरीचा देत असताना असं डॉट डॉट मध्ये देत जायचं. आता इथे आपल्याला तुम्ही जर हा आकार ह्या खालून घेतला असता तर आपण 5ची जेव्हा आपण कटोरी घेतो तर तेव्हा हा मधल्या आकारावरून आला असता. आता 4.25ची असेल तर इथून आला असता. परंतु आपल्याला कटोरी सुद्धा वाढवायची आहे. जे आपल्या कस्टमरचे प्रॉब्लेम असतात तिथे त्यावरती आपल्याला लक्ष देऊन आपल्याला काम करावं लागणार आहे. तर त्यासाठी बघा मी अशा पद्धतीने, तुम्ही कोणत्याही साईजची जर कटोरी कट करणार असाल तर तुम्ही ही ट्रिक वापरायची. 2, 2.25, 2.5 वरती ही मार्किंग करायची आणि असा कटोरीचा आकार इथे पहा. आता इथे आपण याची कटिंग करायची, तर त्यासाठी अगोदर बॅकचा पार्ट हा वेगळा करून घ्यायचा. आता मी याची कटिंग करून घेतलीये. व्हिडिओ मध्ये थोडस मिस झालं, व्हिडिओ मध्येच बंद झालं त्यामुळे, आणि त्यासाठी मला खूपच वाईट वाटतंय. मध्ये तुम्हाला जे महत्वाचं अजून काही सांगायचं होतं मला.
परंतु ठीक आहे, मी आता ते समजून सांगते तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला याची कटिंग करायची आहे. आता अगोदर आपण काय करणार बघा, जसं आपण मार्किंग करून घेतलं हे कटोरीचं इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथून काय करायचं, हा गळा कट करण्या अगोदर डायरेक्ट आपल्याला बॅकचा आणि फ्रंटचा भाग हा जो बंद बाजू होती तिथून मी कट करून घेतला. ठीक आहे, तो कट करून घेतल्यानंतर तो पार्ट हा बाजूला ठेवायचा आणि कटिंग करत असताना मागच्या मुंड्यापासूनच आपल्याला कटिंग करायची, ती तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. ठीक आहे, नंतर आपल्याला हा आतला मुंडा सुद्धा कट करून घ्यायचा आहे. बघा, हा बॅक पार्ट वेगळा झाल्यानंतर हा आतला अर्धा इंचाचा खोलगट भाग आहे जो दिसतोय तो तुम्ही तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ही योकपट्टी आपल्याला काढून घ्यायची बाजूला आणि त्यानंतर हे कटोरीचं जसं गळ्यापासून मार्किंग होतं त्याच पद्धतीने ही कटोरी आपल्याला साईडला काढून घ्यायची. आणि बॅकला काय केलं बघा, हे झाल्यानंतर बॅकला आपण 2.5 इंचावरती 7 इंच उंचीचा गळा आपण इथे सुद्धा 2.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि तिथून असा गोलाकार देऊन हा गळा बॅकचा कट करून घेतलेला आहे. ठीक आहे, हे बाजूला ठेवून देऊया. हे आपलं बॅकचं पूर्ण कटिंग हे झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला ही साइड पीस जो आहे याला साइड पीस म्हणतात. आता हा आपला परफेक्ट आहे. हा म्हणजे जो आपण ब्लाउज साठी कट करणार त्यासाठी हा कायमचा पार्ट असणार आहे. आपला योकपट्टी सुद्धा असणार आहे. योकपट्टीला आपल्याला फक्त 1/2 इंचाचं मार्जिन खालून वाढवायचं आहे. तर ते का वाढवायचं इथे पहा, मी तुम्हाला सांगते. हा पीस आणि हा पीस आपण जोडणार तर तेव्हा आपलं मार्जिन बॅकला आपण किती 1 इंचच घेतलेलं आहे. बॅकला इथेच मार्जिन जाणार आहे, इथे जाणार नाही. तर त्यासाठी इथे 1/2 इंचच आपलं जाणार आहे ना, तर 1/2 इंचचा पण खालून वाढवून घ्यायचं म्हणजे बॅकचा आणि पुढचा भाग हा एकसारखा होईल, आपला कुठेही कमी जास्त होणार नाही त्यासाठी. ठीक आहे, यासाठी आपल्याला कपड्यावरती कट करताना मी तुम्हाला ते दाखवेन. हे झालं. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. कटोरी वाढवत असताना मला कटोरी कशी वाढवायची ते दाखवते. बघा, जशी कटोरी आहे तशी कटोरी आपल्याला ठेवून घ्यायची. फक्त कटोरी ठेवत असताना वाढवत असताना साईडने आपलं 1 ते 1.5 इंच अंतर हे राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने वाढवत असताना कटोरी आपल्याला पेपरवरती ठेवून घ्यायची. तर जशी कटोरी आहे तसंच आपल्याला पूर्ण मार्किंग करून घ्यायचं. तर ही कटोरी आपण मार्क करून घेतली. आता आपल्याला कुठे कुठे किती किती कटोरी वाढवायची ते पहा. या बाजूला आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. जसा आपला गळ्याचा आकार आहे तसा अर्धा इंच कुठे वाढवायचं, तर जो गोल आकार आहे आपल्या कटोरीचा त्या बाजूला आपल्याला अर्धा इंच वाढवायचंय. हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. सुरुवातीला आपल्याला समजत नाही, कधी कधी वाटतं की कोणत्या बाजूने वाढवायचं होतं काय, तर आपण अशा पद्धतीने वाढवायचंय. इकडे आपल्याला फक्त 1/2 इंच वाढवायचं या बाजूला. आता या बाजूला कटोरी नाही वाढवली तरी सुद्धा चालेल, परंतु ब्लाऊज या बाजूला जर आपण कटोरी नाही वाढवली 1/2 इंच तर जे पहिलं हुक असतं बघा तिथे ब्लाऊज खूप खेचले जातात. तर हे मी स्वतः ट्राय केलेलं आहे की या बाजूला जर आपण वाढवलं थोडस तर ब्लाऊज व्यवस्थित बसतात, कुठेही खेचले जात नाही, दाबले जात नाहीत. ठीक आहे, आता हे 34 साईजचं ब्लाऊज आहे. तर 34 साईजच्या कटोरीसाठी आपल्याला या साईडनी 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि या साईडनी सुद्धा 1/2 इंचच वाढवायचं आहे. आता ही जी लाईन आहे ती आपल्याला सरळ करून घ्यायची. हे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला पुढील कटोरी वाढवायची आहे. आता इथे आपण जे 1/2 इंचावरती वाढवलंय तेच इथे 1/2 इंच आणि 1/2 इंच हे जॉईंट करून घ्यायचं.
आता इथे फरक बघा किती पडलाय. तुम्ही जर इथून जर ठेवलं असतं तर फक्त फरक कुठे पडते, इथं म्हणजे हे बघा इथपर्यंत ही तर लाईन अशी चालली असती. एवढा किंचितचा फरक आहे, परंतु पहिल्या हुकाला ब्लाऊज परफेक्ट बसण्यासाठी हे वाढवणं गरजेचं आहे. आता इथून कटोरीला आकार देत असताना आपल्याला अगोदर असा डॉट डॉट मध्ये पूर्ण अगोदर देऊन घ्यायचा, जेणेकरून आपल्याला सुरुवातीला समजत नसतं की कसा आकार द्यायचा वगैरे. जर तुम्ही डॉट मध्ये जर आकार देऊन घेतला तर खूप आपल्याला पटकन लवकर शिकण्यासाठी मदत होते. बघा असा आकार देऊन घेतला. आता आपल्याला पुढे ही जी मध्ये लाईन आपण खेचून घेतली हिचा सेंटर काढून घ्यायचा. आता 8 इंच आलंय तर 4 इंचावरती आपल्याला बरोबर इथे मार्क करून घ्यायचं आणि या कटोरीचा हा सेंटर आहे असं समजून घ्यायचं. ठीक आहे, हे सेंटर आहे आपलं. इकडे आपला टक्स येणार आहे. आता इथे आपल्याला इथून 1.5 इंच वाढवून घ्यायचं. ह्या सेंटरला 1.5 इंच वाढवून घ्यायचं फक्त. आता तुम्हाला कटोरी थोडीशी मोठी हवी असेल तर तुम्ही इथे 1.5 इंच या बाजूला सुद्धा घेऊ शकता. कटोरीचे साईज किती आहे, बॉल जी आपण ब्लाऊज शिवतो ती बॉडी सर्व बाजूने एकसारखी आहे की छातीमध्येच त्यांचं माप जास्त आहे, यावरती या गोष्टी डिपेंड करतात. परंतु 34 साईज साठी हे जर अशा पद्धतीने तुम्ही वाढवलं तर कटोरी परफेक्ट बसणार. आता तुम्हाला 36, 38, 40 याच्या पुढे कितीही ब्लाऊज असू द्या, कितीही मोठा ब्लाऊज असू द्या, तुम्ही इथे फक्त 1.5 इंच करायचं आहे, म्हणजे 0.5 इंच म्हणजे इथे 1.25 इंच घेतले ते 1.5 घ्यायचा आणि इकडे सुद्धा 1.5 घ्यायचं. हे खाली तर आपलं 1.5च राहणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि हे साईडने सुद्धा सेम असणार आहे. हे माप अगोदरच आपण जेव्हा पेपरवरती सुरुवातीला माप टाकतो कटोरीचं तेव्हा तिथे हे मोठं टाकलेलं असणार आहे, त्यामुळे कटोरी आपोआप मोठी होणार आहे. बाकी वाढवायची गरज नाही. प्रत्येक ब्लाऊज साठी तुम्ही अशाच पद्धतीने कटिंग करू शकता कटोरीच. ठीक आहे, तर मी याची कटिंग करून घेते. तुम्हाला अजून जर काही शंका असतील, काही समजलं नसेल कटोरी ब्लाऊज मध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या स्टिचिंग मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर प्लीज कमेंट करा आणि त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन मी तुमच्यासोबत घेऊन येईल. ही कटोरी वाढवण्याची आपली ट्रिक आहे, खूप छान ब्लाऊज बसतो. आता आपण याच मापाचं पेपर कटिंग झालेलं आहे. 36 साईजचा आपला सर्व पार्ट हे आपले कट करून झालेले आहेत. आता आपण ब्लाऊज वरती कटिंग करून घेऊया याची. बघा हे सर्व आपण पार्ट कट केलेले आहेत आणि हे बाहीची सुद्धा कटिंग आहे माझ्याकडे अगोदरच, तर तेच आपण इथे वापरणार आहोत. बाही कशी कट करायची हे मी तुम्हाला अगोदर दाखवलेलं आहे. जर अजून तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट करा. पुढील व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण बाहीचं कटिंग किंवा बाहीवरती मी सेपरेट सुद्धा व्हिडिओ बनवेन तुम्हाला जर हवं असेल तर. ठीक आहे, हे सर्व पार्ट आपले ब्लाऊज साठी तयार झालेले आहेत. हे आपली योकपट्टी आहे. आता आपण अस्तर वरती कट ठेवून अगोदर कट करूया, त्यानंतर मग मेन ब्लाऊज वरती ह्याचं मी कटिंग करून घेते. ठीक आहे, हे आता आपल्याला ब्लाऊज वरती म्हणजेच आपण अस्तर वरती अशा पद्धतीने पेपर कटिंग ठेवून घ्यायचे. कमीत कमी अस्तर मध्ये आपलं व्यवस्थित असं अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाऊजचं ठेवलं पॅटर्न आणि कटिंग केली तर कमी कमी अस्तर लागतं. अशा पद्धतीने सेटिंग करायचं आणि व्यवस्थित असं कटिंग करायचं. योकपट्टीला बघा मी सांगितल्याप्रमाणे फक्त 1/2 इंच खालून मार्जिन वाढवलेलं आहे, बाकी कुठेही आपल्याला काहीही वाढवायचं नाही. जसं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचंय. आता मी सर्व याच्यावरती मार्किंग करून घेते. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, बऱ्याच ताई आपल्या नवीन आहेत, फक्त व्हिडिओ पाहतायत परंतु सबस्क्राईब केले नाही, तर त्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यांना जर ब्लाऊज शिकण्याची मनापासून इच्छा असेल तर. आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करा. पूर्ण ब्लाऊज वरती आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे. जसं मार्किंग केलंय त्यावरूनच आपल्याला त्याची कटिंग सुद्धा करायची आहे. दाखवल्याप्रमाणे पूर्ण आपलं मार्किंग हे रेडी झालेलं आहे. चॉकचा वापर करून आपण हे मार्किंग करून घ्यायचं
आणि त्यानंतर याची आपल्याला कटिंग करायची। हे कटिंग झाल्यानंतर आपण ब्लाऊज वरती सुद्धा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं, जेणेकरून आपल्या साडीचा ब्लाऊज पीस तर मोठा असतो तर त्यावरती व्यवस्थित असं ते बसतं, त्याचं काहीही अडचण येत नाही आपल्याला। दाखवल्याप्रमाणे थोडंसं साईडनी मार्जिन ठेवत आपल्याला याचं कटिंग करायचं आहे। हे कटिंग आता पूर्ण झालेलं आहे। आता आपण याची स्टिचिंग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब